जगभराच्या क्रीडा शौकीनांची उत्कंठा असणाऱ्या 33व्या ऑलिम्पिक सोहळ्यास आज पॅरिसमध्ये सुरू होत आहे। पॅरिस सज्ज झालं आहे, पण जसा पुण्यात आणि मुंबईत जोरदार धुवाधार पाऊस पडतोय तशीच पावसाची बरसात आज पॅरिसमध्ये झाली आहे। त्यामुळे ढगाळ अशा वातावरणात ऑलिम्पिकचा सोहळा रंगतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच स्टेडियम बाहेर आणि जगप्रसिद्ध अशा सीन नदीच्या काठावर हा सोहळा होतोय। माझ्याबरोबर पॅरिसवासी असणारी मराठमोळी स्वयंसेविका रोहिणी गोसावी। रोहिणीजी, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। आज काही तासावरच ऑलिम्पिकचा सोहळा आलेला आहे। पॅरिसवासी म्हणून कसा सोहळा असेल, काय वाटतं? ॲक्च्युली हा खूप ऐतिहासिक सोहळा असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की पॅरिसचं जे ऑलिम्पिक आहे तेच एक ऐतिहासिक ऑलिम्पिक असणार आहे। त्यामुळे त्याची सुरुवात ओपनिंग सेरेमनीपासूनच ते करणार आहेत आणि स्टेडियमच्या बाहेर पहिल्यांदाच त्यांनी ओपनिंग सेरेमनी केली आहे, त्यामुळे त्याची सुरुवात तिथून झाली आहे। पण प्रॉब्लेम असं झाला आहे की तुम्ही बघितले वातावरण आज कसं आहे। गेले 2 आठवडे खूप छान ऊन पडत होतं, पण आज कालपासून नेमका पाऊस पडायला लागला आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी खूप पाऊस पडून गेला आहे आणि थोडाच वेळ राहिला आहे ॲक्च्युली ओपनिंगला। आणि वेदरचा आपण अंदाज बघितला तर त्यावेळेलाही पाऊस दाखवला आहे, त्यामुळे जस्ट होप की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पाऊस पडू नये। पावसाचं सावट असणार आहे, पण ह्या स्पर्धेत भारताचे 114 खेळाडू सहभागी होणार आहेत। आज खरं तर एक असा नयनरम्य असा सोहळा असणार आहे, संगीताची मेजवानी असणार आहे, विद्युत रोषणाई असणार आहे। पण आज जो सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की जगभरातील खेळाडू बोटीतून संचलन करणार आहेत। काय तो सोहळा असेल, काय उद्घाटनाचं वैशिष्ट्य आहे? बरोबर आहे। मला असं वाटतं की आयफेल टावरच्या समोर हा उद्घाटनाचा सोहळा होणार आहे आणि त्याच्याही पेक्षा इंटरेस्टिंग असणारे ती जी परेड ऑफ नेशन्स असते ती, कारण ती सेन नदीतून जवळपास 8 किलोमीटर या सगळ्या देशांचे सगळे खेळाडू आहेत, त्यांचे डेलिगेशन्स आहेत आणि जगभरातले जे सगळे पाहुणे आहेत ते सगळे ह्या असे परेड ऑफ नेशन बघायला आणि असे नदीच्या काठावर सगळेजण बसणार आहेत आणि जवळपास 8 किलोमीटर असे सजलेल्या सगळ्या होड्यांमधून बोटींमधून सगळेजण येणार आहेत। तर म्हणजे जिथे शेवट होणार आहे त्यापेक्षा हा जो सगळा प्रवास असणार आहे तो जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। पारणं फेडणारा खरं तर सोहळा असणार आहे। भारताचं 117 जणांचं पथक आहे, 68 जणांची भारताची खेळाडूंना खरं तर संचलनात संधी मिळाली आहे। पण ॲज अ भारतीय म्हणून भारताचा झेंडा हाती घेऊन तू खेळाडूंना चेअर तर नक्की करणार आहे। काय वाटतं, कोण ह्यावेळेला पॅरिस ऑलिम्पिक गाजवेल? मला खरंच खूप अपेक्षा आहे। म्हणजे PV सिंधू एक आहे जिच्याकडून खूप अपेक्षा आहेत आपल्याला आणि ऑफकोर्स नीरज चोप्राने मागच्या ऑलिम्पिकमध्ये जे काही आपल्याला म्हणजे अभिमानाने आपली मान उंचवली आहे, तर ते सेम रिपीट होईल अशी म्हणजे सगळ्यांनाच अपेक्षा आहे। आणि बॅडमिंटनकडूनही मला असं वाटतं की बॅडमिंटनमध्ये आपल्याला मेडल मिळू शकेल आणि खरंच असं वाटतं की आपलं जे मेडलची संख्या आहे ती किमान आता 2 आकड्यांपर्यंत तरी जाईल या ऑलिम्पिकमध्ये। होप 2 ऑलिम्पिकपर्यंत पदकाची संख्या जाईल, 10 पदकं जिंकेल अशी तमाम महाराष्ट्राच्या क्रीडा शौकीनांची अपेक्षा आहे। TV9 मराठीसाठी कॅमेरामन ईशा परबसह संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक, फ्रान्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।